तर झालं असं, पावसाळ्यामध्ये गावाकडे मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे गावच्या ओढ्याला जास्ती प्रमाणात पाणी आलं होतं आणि त्यामध्ये माझ्या मित्रांचा अचानक प्लॅन होतो की खेकडे पकडायला जायचं. मी काही खात नसल्यामुळे व मला पकडता येत नसल्यामुळे मी जाईल तिकडे यांच्या मागे मागे असतो. तर मित्रांनो, हा आहे तानाजी. मी दरवर्षी पावसाळ्यात गावी आलो की हा मला मुद्दामून खेकडी पकडायला घेऊन जातो. गावातल्या कोणत्या आंब्याला कधी आंबा लागतो हे सुद्धा ह्याला माहिती असतं. खेकडी तर काय आमच्या दांग्यामुळे गावतच नाहीत, जे बिळातून वरती आलेले असतात ते सुद्धा पळून जातात. तर नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यातील महाराष्ट्राच्या 7व्या भागात आपण चाललोय खेकडी पकडायला. तर संध्याकाळचे 7 वाजले आणि आम्ही निघालो गावच्या जंगलातल्या ओढ्याकडे. गावामधून हा ओढा 2 किलोमीटर इतका असून जाताना भाताच्या शेतातून व अगदी जंगलामधून आम्ही पोहोचतो खेकड्यांच्या पॉइंटला आणि खरा ट्रेक इथून सुरू होतो. इथून आपल्याला 2 किलोमीटर वरती बेरडकी या ठिकाणी जायचं आहे. पुढे हळूहळू बघत जाताना तान्याला सुरुवातीलाच एक खेकडा गावतो. त्या काट्यातून पुढे गेल्यावर आणखी एक खेकडा तान्याला सापडतो. सगळे खेकडे तान्याला दिसत होते, आम्हाला फक्त बॅटरी समोरचे किडे आणि फुलपाखर दिसत होते. इथून पुढे आल्यावर पावसामुळे ह्या ओढ्यामध्ये एवढं मोठं झाड पडलं होतं की बासच. त्या झाडाच्या बुडक्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 खेकडी सापडतात. त्या पायवाट्याने पुढे आल्यावर फायनली मला एक खेकडा सापडतो. खेकडा एवढा मोठा होता की मला बघून भीती वाटत होती. 1 किलोमीटर वर येऊन आम्हाला आतापर्यंत 15 ते 20 खेकडी सापडली होती. पुढे जाताना ओढा एवढा खराब होता की ओढ्याच्या गाळामध्ये गुडघे एवढा पाय जायचा. त्यामध्ये हे वाहणारे मिनी वॉटरफॉल वेगळेच. जाताना कधी या काट्यातून तर कधी मध्ये येणारे ओढे पार करत ह्या जंगलामधून आम्ही येऊन पोहोचतो बेरडकी या ठिकाणी व इथे आल्या आल्या आपल्याला सिव्हिल कॅट पाहायला भेटतो. त्याला गावठी भाषेत फटकुऱ्या असेही बोलतात. हे सर्व बघता बघता आपण येऊन पोहोचतो जंगलामध्ये असलेल्या त्या झोपडीपाशी. अशा ठिकाणी आल्यावर गावातल्या ओळखीच्या माणसाने आवाज दिला तरच इथले लोक दरवाजा खोलतात. इथे जरा हातपाय धुवून त्या आजोबांना भेटून आम्ही पोहोचतो तान्याच्या घरी. तर मित्रांनो, तुम्ही कधी असे खेकडे पकडायला गेलाय का हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.